हॅलो, माझं नाव शरद तांदळे. माझ्या कंपनीचं नाव इनोव्हेशन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स. माझी कंपनी इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिसमध्ये काम करते. त्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, वॉटर सप्लाय अशा विविध प्रकारची कामं करते. चला आता मी तुम्हाला माझी सर्व कामं दाखवतो. इलेक्ट्रिकलमध्ये स्ट्रीट लाईट, इंडस्ट्रियल वायरिंग, हाऊस वायरिंग आणि अंडरग्राऊंड केबल्स अँड ट्रान्सफॉर्मर इरेक्शनची माझी कंपनी काम करते. त्यापैकी मी ते 200 kVAचा ट्रान्सफॉर्मर इरेक्ट केला. पहिले ते 100 kVAचा होता, पण डिमांड वाढल्यामुळे ते मी 200 kVAचा ट्रान्सफॉर्मर इरेक्ट केला. कामाची स्पीड आणि कंपनीला मिळणारी ग्रोथ यामुळे मला विविध डिपार्टमेंटमध्ये चांगली कामं मिळतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र डिस्ट्रीब्युशन कंपनी असेल, PMC, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड, PWD आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या 6-7 डिपार्टमेंटमध्ये माझी इलेक्ट्रिकलची कामं चालते. रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा देशाच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच मी ह्या सेक्टरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. रोड कन्स्ट्रक्शन असेल, स्कूल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, ह्या सर्व प्रकारची कामं सध्या चालू आहे. त्यापैकीच माझे इथं वॉटर टँक कन्स्ट्रक्शनचं सध्या काम चालू आहे. माझा जन्म महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेड्यात न्यूमॅटिक ट्राईब्स कम्युनिटीमध्ये झाला. लहान असताना शाळेत ज्यावेळेस मी जायचो त्यावेळेस शाळा माझी एक 8 ते 10 किलोमीटर लांब होती. त्यामुळे रोज 8 ते 10 किलोमीटर जाणं येणं, इतके रस्ते खराब, इन्फ्रास्ट्रक्चर काहीच वाढलेलं नाही. मग त्यानंतर मी त्याच विचारातून असा विचार केला की आता आपण ह्याच्यात काहीतरी केलं पाहिजे. ज्यावेळेस माझं इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेतलं, इंजिनिअरिंग करत असताना माझ्या असं लक्षात आलं की जॉब करण्यात काय अर्थ नाही. आपल्याला काहीतरी बनवायचं आहे, आपल्याला देशाच्या विकासात कुठेतरी आपल्याला एक हातभार द्यायचा आहे. शरद हे ग्रामीण भागातून आले आहेत आणि ग्रामीण भागाचा विकास करण्याचा ध्यास त्यांनी मनाशी बाळगलाय आणि त्याच्यातूनच त्यांनी एक लहान मुलांसाठी ही अंगणवाडीची इमारत बांधलेली आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगाराची संधी तशी फार कमी आहे. मी त्यातल्या बऱ्याचशा लोकांना पुण्यामध्ये घेऊन आलो. मी त्यांना माझ्या कामाची ट्रेनिंग दिली आणि त्यानंतर मी त्या सर्वांना माझ्या कामात सामावून घेतलं आणि आज माझ्या सक्सेसच्या पाठीमागे ह्या लोकांचा फार मोठा वाटा आहे. शरद तांदळे म्हणजे आमचे साहेब नाही तर ते आमचे मोठे भाऊ असल्यासारखेच वागणूक देत आहे. आर्थिक मदतही करत आहे. आमची LIC इन्शुरन्स वगैरे लेबर लोकांचा सगळ्यांचा काढलेला आहे. Mr. Sharad Tandale, he is a very humble, polite businessman. Initially, we gave him small contracts and he has completed the work very sincerely and with due commitments. With that, we gave him additional works and we are very much happy with his works. एक ऑर्डर्स मिळत होत्या. कॉन्ट्रॅक्टर मी बनण्यासाठी प्रयत्न चालला होता, पण फायनान्स नसल्यामुळे सगळ्या गोष्टी अशा ठिकाणी स्टॉप झाल्यासारख्या मला वाटल्या. एक दिवशी एका गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या बाहेर मी सेम असा एक पोस्टर बघितलं BYSTचं. आपल्याला हे फायनान्शियल मदत करतायत, प्रॉपर गायडन्स देणार आहेत सोबत. मी त्यांना जेवढं लोन मागितलं त्याच्या जवळपास 100 टाइम्स जास्त मला लोन त्यावेळेस BYSTने मिळून दिलं. ही इज हार्ड वर्किंग अँड पॅशनेट. ही इज पॉइज्ड टू टच $1 million business. At present, he is a national player, but in future, he will be a global entrepreneur. It is young and dynamic entrepreneurs like Sharad Tandale who have become a role model to our youth, and we in BYST believe in making them realize their dreams. And as part of Youth Business International, we are creating entrepreneurs in this global village. मी जे काही करू शकलो ते सर्व BYSTचा सपोर्ट आणि YBAच्या मदतीमुळेच करू शकलो.